नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील राणंद येथील पांडुरंग आकोबा भोंडवे यांच्याकडे आलेला आहे। ते सेंट्रल रेल्वेमधून ज्युनियर इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत। खरं तर ग्रामीण भागातील दुष्काळी भागातील एका सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्युनियर इंजिनियरपर्यंत प्रवास करतो। खरोखरच हा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे आणि हा संघर्षमय प्रवास त्यांनी कसा केला या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। पांडुरंग भोंडवे यांना सर्वजण अण्णा म्हणतात। अण्णा, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। अण्णा, शैक्षणिक प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि ते शैक्षणिक प्रवास पूर्ण करत असताना कशा पद्धतीने तो पूर्णत्वाकडे गेला तुमचा? प्राथमिक शाळेत मराठी शाळेत झालं आणि हायस्कूलमध्ये असताना 8वी 9वी 10वी शिपायाचं काम केलं, महिना 10 रुपये। त्यानंतर आईबरोबर रोजंदारीने बाहेर जायचं म्हणजे शेतीच्या कामाला। कितवीपर्यंत तुम्ही शिक्षण पूर्ण केलं इथं? 11वीपर्यंत। 11वीपर्यंत? हां, 11वीपर्यंत शिक्षण पूर्ण करत असताना शिपायाची नोकरी आणि आई बरोबर जाऊन काम करून पूर्ण केलं। एक सांगा की आता तुम्ही 11वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर तुम्ही नोकरीस प्रारंभ केव्हा? 3/2/76 ला। काय म्हणून? खलाशी म्हणून। खलाशी म्हणून? बरं, कुठल्या ह्याच्यात तुम्ही काम करायला सुरुवात केली? सेंट्रल रेल्वे कुर्लामध्ये। पण खलाशाचं काय काम असतं तिथं? खलाशाचं म्हणजे सांगेल ते काम। सांगेल ते काम करायचं। खलाशी झाल्यानंतर डिप्लोमा इंजिनियरचा केला। 15 वर्ष म्हणजे डिप्लोमा इंजिनियर म्हणून केला, म्हणजे 15 वर्ष इंजिनियर म्हणून काम केलं। आणि त्यानंतर मग 2014 ला रिटायर झाला। तुम्ही नोकरी करत असताना तुम्हाला काही प्रमोशन मिळाले का? 5 प्रमोशन मिळाले। लायब्रेटरी अटेंडंट, त्यानंतर इलेक्ट्रिक फिटर ग्रेड 2 ग्रेड 1, नंतर डिप्लोमा इंजिनियर केला आणि इंजिनियर म्हणून। एक सांगा की तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून प्रमोशन मिळालं, तर तुम्ही हे काम करत असताना कोणत्या प्रकारची कामं तुम्ही करून घेत होता लोकांच्याकडून? हे काम करत असताना इलेक्ट्रिक फिटर, मेकॅनिकल फिटर, त्यानंतर वायरमॅन, टर्नर, क्रेन ड्रायव्हर यांच्याकडून ते गाडीचं काम, समजा ट्रान्सफॉर्मर म्हणा, त्यानंतर परत मोठं व्हील म्हणा, त्यानंतर पेंटोग्राफ, अशी म्हणजे रेल्वेचे जे काम आहेत ते कामं करून घेत होतो। अण्णा, तुमच्या पत्नी राणंदगावच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या, तर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होण्यामध्ये कसं काय यश आलं? का तर म्हणजे पहिल्यापासून गावाची माझी नाळ होती, सगळ्याशी माझी संमत होतं, येणं जाणं ही सगळ्याच सोशल वर्क मी करायचो कधी, त्यामुळे ती पोचपावती म्हणून मला ती 10 वर्ष सदस्य म्हणून ते राहिले। अण्णा, आता एक सांगा की तुम्ही 10 वर्ष झालं रिटायर झालेलं आहे, आता सेवानिवृत्त झालेला आहे, तर जी लोक आता सेवानिवृत्त झालेले आहेत तुमच्या सेत, तर त्याने इथून पुढे कसं जीवन जगावं? टेन्शन फ्री, तणावमुक्त टेन्शन फ्री। अण्णा, एक सांगा की तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून रिटायर झालेला आहे, 10 वर्ष होऊन गेली त्या सेवानिवृत्तीला तुमच्या, पण अजूनही तुम्हाला राहून एखादी आठवण जीवनातली येते का की त्या आठवणीने आजही तुम्हाला हेलकावे खाल्ले जातात किंवा डोळ्याला पाणी येतं काही वेळेला, तर ती आठवण अशी आहे का कोणती तुमच्या जीवनातील? का तर टाईम पडला तर भाकरी मागे आम्ही जाशीला वगैरे गेलो, तर त्यावेळेला भर उन्हाळ्यात विंचू चावला ना, आई ओरडत आली आणि मी बी तुझ्याबरोबर ओरडत आलो, म्हणजे अजून मला आठवतंय, म्हणजे अशी परिस्थिती होती। अण्णांची कन्या सुवर्णा आवळे याही आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत। त्यांना आईवडिलांच्या बद्दल काय वाटतं ते त्यांच्या शब्दात सांगत आहेत। आईवडील हे माझ्यासाठी आदर्श आहेत। खरं तर पांडुरंग भोंडवे यांना सर्वजणच अण्णा म्हणतात आणि अण्णांनी आपल्या मानदेश भूषणला जीवन प्रवास सांगितलेला आहे। शिक्षण पूर्ण करत असताना शिपायाची नोकरी केली, आईच्या हाताखाली आईबरोबर जाऊन काम केलं आणि हा प्रवास करून एक ज्युनियर इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झाले। खरं तर गावाशी नाळ जोडली नोकरी करत असताना
आणि त्यांच्या पत्नींना गावचा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळाला. खरोखरच अण्णांचं जीवन हे आदर्श प्रेरणा देणारं ठरलेलं आहे.